नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपण काय बनवणार आहोत, मराठवाडा आणि विदर्भ स्पेशल कढी पकोडा। तर आपण ही रेसिपी करणार आहोत। त्यासाठी ही साहित्य घेतलेलं आहे। 4 ते 5 हिरवी मिरची घेतलेली आहे, इथे लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, खोबरं किसून घेतलेलं आहे, थोडं 1 इंचाचा आलं घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथे दही घेतलेलं आहे, डाळीचं पीठ घेतलेलं आहे, इथे जिरं घेतलेलं आहे। तर हे साहित्य आहे बघा, लसणाच्या पाकळ्या आहेत बघा, इथे 5 ते 6 घेतलेले आहे। तर आपण हे मिरची, आलं, लसूण हे सगळं आपण वाटून घेणार आहोत। तर हे साहित्य आपण वाटून घेणार आहोत। हे सगळं आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे विभागामध्ये वेगळी कढी केली जाते आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये वेगळी कढी केली जाते। तिथे कढी आणि मसाले भात असं जेवण असतं साधारणतः। तर त्या टाईपची मी तुम्हाला कढी करून दाखवणार आहे। आपण मसाला हा मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। ह्या मिरच्या आपण ह्याच्यात टाकलेल्या आहे। ही मिरची तिखट नाही आहे, ही थोडीशी फिक्की लाल आहे ना, ते तिखट नाही आहे। त्यानंतर आपण लसूण घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेणार आहोत आपण, आणि थोडंसं ह्याच्यातलं खोबरं घेणार आहोत आपण। तर हे एवढा आल्याचा तुकडा आपण टाकलेला आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आणि ह्यामध्ये आपण थोडंसं जिरं घालणार आहोत। इथे आपण जिरे टाकणार आहोत। आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर इथे आपण कढीसाठी दही आणि बेसन पीठ आपण मळून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे बघा 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे डाळीचं पीठ टाकणार आहोत ह्यामध्ये, आणि हे दही पण टाकणार आहोत आपण। आता हे आपण एकसारखं चांगलं मिसळून घ्यायच्या, गाठी वगैरे सगळ्या काढून घ्यायच्या। हे चांगलं आपण फेटून घ्यायचं, दही, पाणी आणि डाळीचं पीठ। तर हे असं आपण एकजीव करून घ्यायचं, त्याच्यात जे गाठी होणार नाही असं आपण करायचं आणि पूर्ण असं म्हणजे घोळून घ्यायचं, पूर्ण एक मिक्स झालं पाहिजे सगळं। हे बघा आता आपलं मिक्स झालेलं आहे। तरी अजून थोड्याशा गाठी आहेत, ते मी काढते सगळ्या। अशा चमच्याने करून घ्यायच्या, गाठी सगळ्या मोडल्या जातात। आम्ही एक दिवस गावाला गेलो होतो, विदर्भ मराठवाड्यामध्ये, म्हणजे माहूरच्या देवीला। तिथे ना सकाळी नाश्त्याला मसाले भात आणि कढी, तर तसं त्यांनी नाश्त्याला हा प्रकार देत होता। जसं आमच्या पुण्यामध्ये पोहे वगैरे नाश्त्याला असतात, पण तिथे आम्हाला सगळीकडे सकाळी नाश्त्यासाठी मसाले भात आणि कढी। तर मग मी त्या आचारीला विचारलं होतं हॉटेलमधल्या, तुम्ही ही कढी कशी करतात? मग त्यांनी म्हणले, तुम्ही कढी सांगण्यापेक्षा तुम्ही बघा मी कशी कढी करतो। तर ते साहित्य त्यांनी सगळं ठेवलेलं होतं तिथं, आणि ते साहित्य मी बघून घेतलं, आणि ते साहित्य बघून घेतल्यानंतर त्यांनी कढी कशी करतात ते मी पाहिली। म्हणलं चला आपण ही कढी आपल्या घरी गेल्यानंतर आपण करावी। तर मी ही अशी कढी एकदा केली होती मी, पण इतकी सुंदर झाली होती ना, कारण तिकडची लोक जास्त खोबरं पण टाकतात। कोकणामध्ये पण बघा कढीमध्ये खोबरं टाकतात, आणि आपल्या इकडे विदर्भ मराठवाड्यामध्ये पण खोबरंच टाकतात। अशी ही कढी इतकी सुंदर झाली होती, त्यात तुम्ही बुंदी, पकोडे काही टाकू शकता। आता बघा माझं इथं सगळं घोळून व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण कढी करायला घेणार आहोत। इथे मी कढई ठेवलेली आहे आणि ती पण तापलेली आहे। आता 1 ते 1.5 पळी आपण तेल टाकणार आहोत। ते आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल टाकू शकता। त्यामध्ये आता मोहरी आणि थोडंसं जिरं। आता जिरे मोहरी कडकड झाल्यानंतर आपण कढीपत्ता टाकणार आहोत।
आणि आता आपण हा मसाला टाकणार आहोत वाटलेला. हा कढीचा मसाला आपण टाकणार आहोत. छान परतून घ्यायचा, हा खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचा याला आपल्याला. आता ह्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. आता मिरची आपण टाकलेली आहे त्यामुळे नुसते हळद टाकायची आहे आपल्याला. आणि हिंग टाकणार आहोत आपण. एवढं छान परतून घ्यायचा. याचा कच्चापणा निघला पाहिजे, छान परतून घ्यायचा आपल्याला. इथे आपला मसाला छान परतून झालेला आहे. आपण हे दही आणि बेसन पीठ टाकून पाणी मळलेलं होतं, हे पाणी आपण हे टाकणार आहोत. तर ही आपल्या आवडीप्रमाणे, तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर घट्ट, नाही तर पातळ पाहिजे असेल पातळ, तुम्ही दोन्ही प्रकारे ठेवू शकता. आपण ह्यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीपुरतं. तर आपण ह्यामध्ये ह्याच पाणी पातेलं विसळलेलं ह्याच्यात टाकणार आहोत. मसाल्याचंच आहे, दह्याचं. तर आपण आता ही बघा कढी 5 ते 7 मिनिटांनी उकळू द्यायची. जास्त उकळली तर ही कढी फाटते, त्यामुळं आपण थोडंसंच उकळी देऊ द्यायची 5 मिनिटासाठी. इथे आपली कढी उकळायला ठेवलेली आहे बारीक गॅसवर. तोपर्यंत आपण ही भजीची तयारी करू. आपण ही भजी ह्याच्यात टाकणार आहोत. ह्याच्यामध्ये बघा 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. त्यामध्ये हे थोडंसं आलं लसणाची पेस्ट टाकली आहे मी, आणि थोडंसं जिरं, आणि थोडंसं कोथिंबीर आणि कढीपत्ता आहे. आणि त्याच्यामध्ये आता थोडीशी हळद टाकणार आहोत आणि मीठ. आता हे आपल्याला मळायचं आहे. आणि पीठ मळल्यानंतर आपल्याला जेव्हा भजी काढायची त्यावेळेला थोडासा चिमूटभर सोडा टाकायचा खायचा. आपण ह्यात मिरची नाही टाकली आहे, ऑप्शनल आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मिरचीचं वाटण पाहिजे असेल तर मिरची वाटण टाकू शकता, नाहीतर मग बिना मिरचीचं सुद्धा वाटण टाकू शकतो. म्हणजे जिरं, आलं लसूण पेस्ट वगैरे असं. इथे आपण आलं लसूण मिरची हे आपण कढीला केलं होतं तेच थोडंसं वाटण चवीपुरतं टाकलेलं आहे. ह्याच्याने चव पण छान येते. तुम्ही मिरचीचंही टाकू शकता. याच्यात आहे मिरची, आणि नाही टाकली तरी चालते, टाकली तरी चालते. तर मी हाच मसाला थोडासा 1 चमचा ह्याच्यात टाकलेला आहे, म्हणजे भजी जरा खमंग लागेल. इथे बघा आपण कढीमध्ये भजी टाकण्यासाठी कढई ठेवलेली आहे, आणि याच्यामध्ये आता आपण भजी टाकणार आहोत. छोट्या छोट्या भज्या करायच्या. हे बघा असे छोटे छोटे भजी करायचे आपल्याला कढीमध्ये टाकण्यासाठी. आता ह्या भज्या आपण छान अशा खमंग तळून घ्यायच्या. इथे बघा आपली भजी तळून झालेली आहे आणि लालसर अशी झालेली आहे बघा. इथे बघा आपली छान अशी कढी झालेली आहे आणि खूप छान असा खमंग वास सुटलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सर्व करणार आहोत. आणि आता आपण यामध्ये ह्याच्यात भज्या टाकणार आहोत, म्हणजे याला कढी पकोडे म्हणतात. आणि बरोबर आपल्याला छान असा मसाले भात केलेला आहे. कढी आणि मसाले भात, आणि त्यावर असे कोथिंबीर.
तर इथे बघा आपली कढी पकोडी झालेली आहे, म्हणजे कढीमध्ये भजी टाकलेली आहे. आणि हे मराठवाडा विदर्भामध्ये अशी थाळी असते, सकाळी नाश्त्याला पण असंच मसाले भात आणि कढी भजी असं देतात. तर बघा या प्रकारची कढी केलेली आहे मी त्या साईडची, आणि त्याबरोबर मसाले भात पण दिलेला आहे. तर पहा कशी झालेली आहे, कसा रंग आलेला आहे आणि कढी कशी झालेली आहे नक्की सांगा मला. आणि तुम्ही असेच करून पहा कढी पकोडे आणि मसाले भात. आणि लाईक करा, कमेंट्स करा आणि वर्षाच किचन अँड ब्लॉगला सबस्क्राईब करा. धन्यवाद.